अहो सरपंच काय करताय तुम्ही? काय झालं तुम्हाला? काय चालू रे भाड खाऊ काय करताय पण तुम्ही? काय चाललं करताय म्हणजे? काय केलं? काय केलं हे काय काय आमचं धंदा आहे काय? असला धंदा असतोय का? लाज सोडले का तुम्ही फार? लाजा सोडण्याचा त्याचा काय संबंध आहे? धंदा करताय आणि दुसरं काय करायला लागला? हे बघ तुला सांगतोय का नाही बर का, बाहेरच्या गावात तू थेर चालत होती, या गावचा सरपंच आहे मी, इथं नाटकं नाही चालून द्यायचोय. मग तिथे इकली म्हणून तुम्हाला जमली तिथं काय? गावात इकाय लागलो मग काय व्हायला लागलं? गावात इकायला म्हणजे याचं काय लायसन आहे काय तुझ्याकडे? लायसन कोणाकडे असं? आवाज खाली करून बोल बर का, कान फाडीन मी आम्ही इथं. काय बोलतच नाहीये तुम्हाला पण. हे बघ मी बाई माणसाशी बोलत नाही, हा, बाई माणसाची बोलत नाही. मध्ये बोलू नको तू. काय मध्ये बोलू नको? काय बोलू नको म्हणजे? काय लय भारी काम करते काय तू? का काय चांगलं भारी? काम करते? चांगलं काम करते का म्हणजे? आवाज वाढवायला लागली काय तू? मी त्या सरपंच लांब होऊन बोलायचं. लांब होऊन हा, नाही, तेच सरपंच. लांब होऊन बोलूच बोलायचं. नको. तेच म्हणलं. सरपंच तू काय सविस्तर बोला. हा. तुम्हाला काय असं काही हे नाही. गावात सरपंच आता झालात तुम्ही काय? आता झालं मग तू आता काय आधी नाही सरपंच? तेच ना, सरपंच पहिले कोणी होणारे काय होऊन केलं गेले नाही. तर. नाही नाही, इथं तू काय मोठा हरिपाठ पण चालवणार तुम्ही काय? आमच्या धंद्याला हात मारायची का? काही केलं तरी धंदा नाही धंद्याला- त्यो. हे घे, काय करणार आहे हात तू? मारू नका बरं, सरपंच सांगायला लागले मी. 10 वेळा तुला सांग. सविस्तर बोलायला तोंड दिलेलं आहे सरपंच तुम्हाला. काय काय बोलायचं तुझ्याशी? गावचे अख्खं गाव दारू पित आहे पहिल्यापासून, तेव्हा काय झोपी गेलता काय सरपंच? सरपंच तुम्हाला 2 मतं भेटलेले आहेत आमचे पण, एवढं लक्षात असू द्या. 2 मतं दिले माहिती काय? बाप झाला काय तू माझा? कसं 2 बोलताय? मतांनी मला काही फरक पडत नाही, नीट सांगतोय तुला. अहो सरपंच, पण आमचं त्यावर पोट पाणी आहे आमचं. तुम्ही त्यावर लाथ मारताय तुम्ही. हा? अरे पोट पाणी आमचं पण असतंय, पण कशावर? ह्याच्यावर असते का? काम करा ना, रानात जाऊन कष्ट करा की. रानात तेवढ्याने- खुरपायला जा. तेवढ्याने जर आमचं पोट भरलं असतं तर कशाला आम्ही अशी कामं केली असते? बाकीचे हा? नाही लोक मजुऱ्या करीत का? बाकीचे लोक मजुऱ्या नाही करीत का? हेच धंदे करतात. अरे लाजा वाटू द्या थोडाफार. अरे तुमच्यामुळं गावातली एक पिढी अख्खी बाद व्हायची. बाहेरच्या गावात बघताय ना तुम्ही काय कुठाने झालेत. अरे दारूमुळे गुन्हेगारी होती, लोक पिऊन काय काय उद्योग करतात. माझ्या कानावर आले लोकांच्या कंप्लेंटी. या रस्त्यांनी पोरींना चालता येईना, बेवडी म्हणतात इथं येऊन काय काय उद्योग करतात, काही बोलत आहेत, पिऊन पडलेले असतात रातची. कोण जबाबदार उद्या काही कमी जास्त झालं तर? आम्ही काय त्या सरपंच आता धंदा करताय, काहीतरी पोटा पाण्यासाठीच करताय ना आम्ही पण. पोटा पाण्यासाठी तुला मी म्हणलो होतं आधी, ग्रामपंचायतीमध्ये ये, तुला काम देतो मी. हो. झाडू मार. तुला झाडू मारायची लाज वाटते ना? ऑफिस मध्ये बस तिथं, फायली बिली कोण आले काय आले, कोणाची काम आडल्यात, कर ना तिथं. त्याचं पेमेंट किती होता? 9,000 रुपये. मग पहिलं होतं का दिवसाला 300 रुपये तुम्ही दिले होते आम्हाला? काहीतरी भागलं होतं का आमचं? सांगा बरं. अहो. लेकर बाळ आहेत मला बी. तो 9,000 काम करेल, तुम्ही खुरपायला जा. 9-9 18,000 तर होते ना. दुसरं काहीतरी धंदा करा, दुकान टाका एखादं छोटं मोठं. अरे ग्रामपंचायतच्या किती स्कीम आहेत, मी देतो ना तुला एखाद्या स्कीम मध्ये दुकान बसून. तसलं कर ना, का हेच करायला पाहिजे? आणि परत एकदा सांगतोय, चुकीची कामं करताय पण आवाज वाढवायचा नाही हं. गावचा जबाबदार सरपंच आहे मी. परत जर मला असले उद्योग दिसले तुमचे, तर माझ्या एवढा वाईट कोण नाही. आता तरी एकटा आलोय, पुढच्या वेळी डायरेक्ट पोलिस घेऊन येईन मी. नाही, जायचं सरपंच, direct. असं काही करू नका. नाही नाही, मग पोलिसांना आमचं सांगायचं. पोट पाणी होतं त्याच्यावर म्हणून आमचं चाललंय. आता एवढं सगळं व्हायला लागले म्हणजे मग आम्ही पण नाही असं काही करणार. आम्हाला तरी वाटतं का काही लोकांचं वाटलं व्हावं म्हणून. काय काय टाकतात यात? काय नाही आपलं गुळ, नवरस वगैरे, गुळ वगैरे ते असतं. चांगलं असतं कधी? चांगलं नसतं नसतंय पण ते. आता काय. नाही नाही, उद्या तुम्हाला पोरं बाळ झाली, त्यांना पाचता का थोडं थोडं? त्यांना कशाला मग सवय लोकांना कशाला पाचता? त्यांना जीव नाही का? घरदार संसार आहेत ना? कुठं काढतोय हातभट्टी? तिकडे आपलं डोंगराच्या खाली. डोंगराच्या खाली का? हम्म. हा, तरी चाललाच होता बाका बाका जाळ तिकडे. उद्या ते बी तोडून टाकणार मी सगळं. आणि परत तुमचे कारनामे दिसले ना असले काय, गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेवा. देवा करतो तुमचे सगळं सगळे. चल चल कर पालत. घ्या ती गोळी. ए हात नाही लावायचं त्याला, ए सोड. उद्या पालत सगळं. आणि परत हे अहो, असले सरपंच, काय सांगितलेलं कळत नाही काय? सुधरा जरा, नीट वागा. उद्या पोरं बाळ तुमची हेच उद्योग करते. गुन्हेगार म्हणून जन्माला घालायची का पोरं? कशाला अहो घालता? सरपंच, पण लोकांना बी कळलं पाहिजे ना. आम्ही ह्या गावात विकतोय मग तुम्ही आम्हाला येऊन बोलला, पण गावच्या लोकांना बी कळलं पाहिजे ना. मी सरपंच इथे- कुठल्या गावचं आहे? तुम्ही ह्याच गावचे मग मी सरपंच आहे. इथंच बोलणार. पण आम्ही काय म्हणते माहिती का, आपले दुसरे गाव उभे आहेत ना, तिथं पण जाऊन तुम्ही असं सांगितलं पाहिजे सगळ्याला. आम्हालाच नाही, आम्ही तसं आता बंदच करतो. इथून पुढे आम्ही नाही ती विकत. चुकलं ती आमचं, दुसऱ्या आम्हाला माफ गावच्या करा. लोकांची जबाबदारी त्यांच्याकडं. उद्या तुम्ही म्हणतात पाकिस्तानला जाऊन लढाई करा, ती करू का मी? हा, माझ्या जाऊन जनतेने जी जबाबदारी दिली ती पार पाडतोय. असं मला बोला. कुणाशी वाईटपणा घ्यायला लागला ना तरी चालेल. एकदाच सांगतोय, सुधरा जरा. उचला ती. सरपंच आहे, खरंच. आपल्याला बरं सांगायचं कळलं ना, आता गाव सोडून दुसऱ्या गावात काही इकत नाही दारू. जाऊ दे आता. हा, काय सरपंच. आपल्या पोटपाण्यात झालं का नाही आता? चला घरात. जाऊ दे.